नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण एक भाजी बघणार आहोत, ती म्हणजे अवियल. त्या भाजीचं नाव आहे. ही भाजी केरळामध्ये बनवली जाते आणि केरळियन पद्धतीनं ही भाजी करतात आणि केरळामध्ये ह्या भाजीला अवियल म्हणतात. मिक्स भाजी आहे ही भाजी, म्हणजे यात सगळ्या भाज्या मिक्स आहेत. तर चला तर अवियल ही भाजी कशी करतात ते आपण बघूया. खूप मस्त लागते, खूप छान लागते. तर चला तर मग. तर आपण आज अवियल बनवणार आहोत. तर अवियल ही केरळची एक खास भाजी आहे. त्यासाठी आपण बघणार आहोत. ते इथं मी एक कच्चं केळं घेतलेलं आहे, लाल भोपळा घेतलेला आहे, एक पडवळ घेतलेला आहे, एक पूर्ण पडवळ नाही आहे, त्यातला अर्धा भाग घेतलेला आहे पडवळाचा, आणि एक गाजर घेतलेला आहे. आता ही भाज्या आपण धुवून घेणार आहोत आणि चिरून घेणार आहोत. त्या प्रकारे मी लाल भोपळ्याच्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत. लाल भोपळा म्हणजे त्याला डांगर पण म्हणतात. तर या डांगराची मी अशा छान मी फोडी करून घेतलेल्या आहेत, बारीक बारीक. तर असंच आपण पडवळाच्या आणि कच्च्या केळीच्या आणि गाजराचे असे तुकडे आपण करून घेणार आहोत. तर इथं मी भोपळ्याबरोबर पडवळसुद्धा चिरून घेतलेलं आहे. पडवळाच्या मी साली काढून घेतल्या आहेत आणि अशा प्रकारे मी छानपैकी असं मी कट करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय, अशी छानपैकी मी पडवळ मी चिरून घेतलेलं आहे. आणि पडवळाची कायम साल काढायची, साल काढूनच आपण भाजी चिरून घ्यायची. या पद्धतीनं मी इथं सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. मी कच्चं केळंसुद्धा मी चिरून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. असे आपण चिरून घेऊन आपण हे सगळ्या भाज्या मी एकत्र केलेल्या आहेत. लाल भोपळा म्हणजे डांगर, पडवळ, एक गाजर आणि एक कच्चं केळं घेतलेलं आहे. हे सगळं मी चिरून छोटे तुकडे करून मी हे एकत्र कुकरच्या डब्यामध्ये घेतलेले आहेत. आता आपण हे शिजवून घेणार आहोत, कुकरला शिट्ट्या करून घेणार आहोत. यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. तर अर्धा चमचाभर आपण मीठ घालून घेणार आहोत आणि एक अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये हळद घालणार आहोत. आता हे आपण भाज्या या आपण कुकरला शिजवून घेणार आहोत. तर मी इथं एक कढई मी तापत ठेवलेली आहे. आता यामध्ये थोडं मी तेल घालून घेतलंय. तर आता हे तेल जरा तापल्यावरती आपण यामध्ये, तर आता हे तेल तापलंय आपलं. आता यामध्ये आपण मी एक कांदा उभा चिरून घेतला होता, तो मी यात घालून घेणार आहे. आता हा कांदा आपण आहे तो छान तेलामध्ये परतून घेणार आहोत. तर गुलाबी रंग येऊस तोपर्यंत आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत कांदा. छानपैकी आपण कांदा परतून घेऊया. एक 2-3 मिनिटं आपण कांदा परतून घेत आहोत. थोडासा मऊ होस तोपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर आपला कांदा परतून झालेला आहे. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता हे मी थंड होऊ देणार आहे. आता थंड झाल्यानंतर आपण या कांद्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. आपण कांदा जो भाजून घेतला होता तो थंड झालेला आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे कांदा. आता यामध्ये मी ओलं खोबरं घातलेलं आहे. एक छोटी वाटी ओलं खोबरं मी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत. आता हे आपण पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरमधून. तर या प्रकारे मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे. इथं मी कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये
खोबरेल तेल घातलेलं आहे, कारण का ही केरळीयन रेसिपी आहे अवियल. तर केरळामध्ये प्रत्येक म्हणजे साऊथमध्ये प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला खोबरेल तेलाचा वापर दिसतो. तर ही भाजीसुद्धा मी खोबरेल तेलात करणार आहे. तर थोडंसं मी खोबरेल तेल घालून घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता, तर पण खोबरेल तेलात ही भाजी खूप छान लागते, चव येते त्याला. तर आता आपण यामध्ये तेल तापलं की यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया. तर मोहरी घालून घेतली, मोहरी छान तडतडा लागलेली आहे. आता यामध्ये आपण हिंग घालूया. आता यामध्ये आपण जे पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालणार आहोत. तर यामध्ये मी जी आपण पेस्ट घालून घेतली होती, करून घेतलेली आपण कांद्याची, ती मी यामध्ये घालून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. छान आता हे भाजून घेत आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया. ही छान परतून घेऊया. मी हिरवी मिरची घातली आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये तिखट घालणार नाही आहे. तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता, पण मी घालणार नाही आहे. आता हे छानपैकी आपण परतून घेणार आहोत. तर आपण या भाज्या छान शिजवून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये. आता हे छान आपण परतून घेत आहोत. छान असं आपण परतून घेणार आहोत. आता हे छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्या आपण यामध्ये घालून घेऊयात. तर आपण यामध्ये भाज्या घालून घेतलेल्या आहेत. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. छान अशा भाज्या मिक्स करून घेणार आहोत. ही भाजी खोबऱ्याच्या खिसामध्ये किंवा खोबऱ्याच्या आपण खोबरं या भाजीमध्ये जास्त वापरतात. तर ही किती मस्त अशी छान भाजी झालेली आहे आपली. तुम्हाला ह्याला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता. तर अंगाबरोबर पाणी हवं असेल तरी सुद्धा तुम्ही असं ही भाजी अशी सुद्धा खाऊ शकता, किंवा अगदी सुकी भाजी सुद्धा तुम्ही करून खाऊ शकता. परंतु अवियल ही भाजी अशी आहे की रसदार असते ती भाजी. तर आपण आता ही छान उकळा लागलेली आहे भाजी छानपैकी, आणि आपल्याला जास्त परतायचं नाही आहे, कारण का ऑलरेडी भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत. आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात. तर मी इथं मीठ घातलेलं आहे, घालून घेतलेलं आहे की चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे. आणि आपण यामध्ये गरम मसाला किंवा इतर कोणतेही मसाले घालणार नाही आहोत. तर आपण फक्त जिरेपूड वरून घालून घेणार आहोत, त्यामुळं छान स्वाद येतो त्याला. तर मी एक अर्धा चमचा जिरेपूड घालून घेत आहे. तर अशा प्रकारे आपली अवियल ही भाजी तयार आहे. तर कशी वाटली माझी ही वेगळी रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की घरी करून बघा. आणि जर ही रेसिपी कशी वाटली, तुम्ही घरी केली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक मस्त छान वेगवेगळे रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत नमस्कार.